Hello everyone. Today we are going to start to learn unit number 2nd, verse 2, poem number 2.1, and the name of this poem is The Clothes Line. The Clothes Line. In this poem, the poetess describes the clothes on the clothes line in a very imaginative way. She says that the clothes appear as if they are dancing hand in a row. तर मुलांनो, ह्या पोएममध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की एका क्लोथ लाईन्स की तुमची मम्मी तुमचे सकाळी कपडे धुते, तुमच्या घरातले सगळ्यांचे कपडे धुते आणि ते कपडे धुतल्यानंतर एक दोरी घरामध्ये काय केलेली असते, लावलेली असते आणि त्या दोरीवर हे सगळे कपडे काय केले जातात, वाळत घातले जातात. आणि वाळत घातल्यानंतर जर तुम्ही मोकळ्या मैदानामध्ये दोरी बांधली असेल तर हे कपडे ज्यावेळेस वाळत घातले जातात त्यावेळेस सकाळी किंवा दुपारच्या वेळेस थंडगार वारं सुटल्यानंतर हे कपडे काय व्हायला लागतात, त्या वाऱ्याबरोबर उडायला लागतात. तर कपडे जे आहेत त्या कपड्यांची जी दोरी आहे की ज्याच्यावर कपडे वाळत घातलेले आहेत, तर या दोरीलाच काय म्हटलेलं आहे, क्लोथ्स लाईन, की ज्यावर कपडे काय केलेले आहेत, सुकण्यासाठी ठेवलेले आहेत. म्हणून या पोएममध्ये अशाच पद्धतीने एका क्लोथ लाईनचं डिस्क्रिप्शन पोएटने इमॅजिनेटिव्ह आहे, ही पोएम इमॅजिनेशन केलेलं आहे आणि क्लोथ लाईनचं डिस्क्राईब्स या ठिकाणी पोएममध्ये केलेलं आहे. तर या पोएमचे जे पोएटेस आहेत, कवयित्री आहेत त्या चार्लोट ड्रूट कोल अशा ह्या आपल्या पोएटेस आहेत. आणि या पोएटेसनी द पोएट डिस्क्राईब द क्लोथ्स ऑन द क्लोथ लाईन, क्लोथ लाईनवरती वाळत घातलेले कपडे, कपड्याच्या दोरीवरती वाळत घातलेल्या कपड्यांचं, क्लोथ्सचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. सो I guess you all have your own books. Take out your books, page number 23, unit number 2nd, poem number 2.1, The Cloth Lines. Let's start. Hands in a hand, they dance in a row, hither and thither and to and fro, flip, flap, flop, and away they go, fluttering creature as white as snow. Like restive horses they caper and prance, like fairy tale witches they wildly dance. Rounded in front but hollow behind, they shiver and skip in a merry march wind. One I saw dancing excitedly, struggling so wildly till she was free, then leaving pegs and clothesline behind her, she flew like a bird and no one can find her. I saw her gleam like a sail in the sun, flipping and flapping and flopping for fun. Nobody knows where she now can be, hide in a ditch or drown in the sea. She was my handkerchief not long ago, but she will never come back to my pocket, I know. तर अशा प्रकारे ही पोएम मी आता रीडिंग केलेली आहे. तर पोएममध्ये आपल्याला काय सांगितलं आहे पहा, हँड्स इन अ हँड्स दे डान्स इन अ रो. कपड्याच्या दोरीवरती वाळत घातलेले जे कपडे आहेत ते कपडे काय करत आहे, एकमेकांच्या हातात हात घालून, हँड्स इन अ हँड्स, हातामध्ये हात घालून, दे डान्स इन अ रो, एका ओळीमध्ये, रो मीन्स ओळ, एका ओळीमध्ये ते काय करत आहे, डान्स करताना दिसत आहे. तुम्ही पण पाहिलं असेल, तुमची आई कपडे धुते, कपडे धुतल्यानंतर ते दोरीवरती वाळत घालते आणि वाळत घातल्यानंतर ते दोरीवरचे कपडे जेव्हा एका सरळ रांगेमध्ये वाळत घातलेले असतात तेव्हा ते जेव्हा वाऱ्याने उडायला लागतात तेव्हा ते काय करताना दिसतात, एकमेकांच्या हातामध्ये हात घालून डान्स करताना दिसतात. द पोएट सेज दॅट द क्लोथ्स अपीअर ॲज इफ दे आर डान्सिंग हँड्स इन अ हँड्स इन रो. पोएट म्हणते की हे जे कपडे आहेत ते कसे वाटत आहे, एकमेकांच्या हातामध्ये हात घालून डान्स करताना दिसत आहे. हिदर अँड दिदर अँड टू अँड फ्रो. हिदर अँड दिदर मीन्स इथे आणि तिथे. मेनी डिफरंट डायरेक्शन, वेगवेगळ्या दिशेने, वेगवेगळ्या डायरेक्शनला
हे कपडे काय करत होते, हवेमुळे वेगवेगळ्या दिशेला इकडे तिकडे मागे पुढे टू अँड फ्रो मीन्स मागे आणि पुढे काय करत आहे, वेगवेगळ्या दिशेनं ते उडत आहे. डान्स करता करता ते वेगवेगळ्या दिशेनं आपले हातपाय हलवत आहे. फ्लिप फ्लॅप फ्लॉप अँड अवे दे गो. फ्लिप फ्लॅप फ्लॉप मीन्स नॉईज मेड बाय द क्लोथ्स व्हाईल मुव्हिंग इन द वाइंड ऑन द क्लोथ लाईन. म्हणजे कपडे दोरीवरती वाळत घातल्यानंतर हवा त्यांना लागल्यानंतर हवेमुळे कपडे काय करायला लागतात, उडायला लागतात. आणि उडत असताना कपड्यांचा काय येतो, जोरजोराचा आवाज येतो. आणि तो जो आवाज असतो तो असतो फ्लिप फ्लॅप फ्लॉप असा तो आवाज असतो. फ्लिप फ्लॅप फ्लॉप अँड अवे दे गो. पोएट सेज दॅट दे ऑल्सो मूव्ह क्विकली इन अ डिफरंट डायरेक्शन. हे जे कपडे आहेत हे काय करत आहे, वेगवेगळ्या दिशेला उडत आहे. मागे पुढे इकडे तिकडे असे ते कपडे काय होत आहे, उड्या मारत आहे. आणि उड्या मारत असताना ते फ्लिप फ्लॅप फ्लॉप असा आवाज देखील करत आहे. फ्लटरिंग क्रिएचर ॲज व्हाईट ॲज स्नो. शी कॉल्स देम फ्लटरिंग क्रिएचर दॅट ॲज व्हाईट ॲज स्नो. पोएट म्हणते की हे जे कपडे आहेत हे कसे आहेत, फ्लटरिंग क्रिएचर. फ्लटरिंग मीन्स मूव्हिंग लाईटली अँड क्विकली. अगदी आकाशामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की हलके असे पक्षी असतात आणि व्हाईट रंगाचे असतात, किंवा काही क्रिएचर कीटक असे असतात की एकदम हलके असतात आणि आकाशामध्ये ते उंच उडत असतात आणि ते व्हाईट रंगाचे असतात, क्विकली उडत असतात. असे हे जे फ्लटरिंग क्रिएचर आहे, उंच उडणारे हलके असे उडणारे हे जे फ्लटरिंग क्रिएचर आहे, जे कीटक आहे जे व्हाईट रंगाचे आहे, त्याप्रमाणे हे कपडे देखील दिसत आहे. कपड्यांची कंपॅरिझन कशाबरोबर केलेलं आहे, फ्लटरिंग क्रिएचर बरोबर केलेलं आहे. उडणाऱ्या छोट्या छोट्या हलक्या फुलक्या व्हाईट रंगाच्या पक्ष्यांसोबत, किड्यांसोबत त्यांचं कंपॅरिझन केलेलं आहे. पोएटेसला ते कपडे व्हाईट रंगाच्या हलक्या फुलक्या अशा क्रिएचरसारखे वाटतात, कीटकांसारखे वाटतात, प्राण्यांसारखे वाटतात. In the first stanza we learn in this poem the poetess describes the clothes and the clothesline in very imaginative way. She says that clothes appear as if they are dancing hand in a row. They also move quickly in a many directions, making a flopping noise. She calls them fluttering creatures that are as white as snow. तर फर्स्ट स्टॅन्झामध्ये आपण पाहिलं की हातामध्ये हात घालून कपडे दोरीवरती डान्स करत आहे. मागे पुढे इकडे तिकडे वेगवेगळ्या दिशेला ते डान्स करताना फिरताना दिसत आहे. डान्स करत असताना फ्लिप फ्लॅप फ्लॉप अशा पद्धतीचा ते आवाज करत आहे आणि आवाज करून ते दूर दूरवरती उडत आहे. आणि पोएट असं म्हणते की हे जे कपडे आहेत ते तिला बर्फासारख्या, स्नो म्हणजे बर्फ, बर्फासारख्या पांढऱ्या रंगाचे, पांढरे शुभ्र असे हलके फुलके तिला प्राणीच वाटत आहे, पक्षी वाटत आहे. Hand in hand, they dance in a row, hither and thither and to and fro. Flip, flap, flop and away they go, fluttering creature as white as snow. Second stanza पाहूया. Like restive horses they caper and prance, like fairy tale witches they wildly dance. आता पोएट काय म्हणते की हे जे कपडे आहे हे काय करत आहे, रेस्टिव्ह हॉर्सेस. रेस्टिव्ह म्हणजे शांत नसलेले, एकदम त्यांना अनेबल टू रिमेन स्टील, म्हणजे ते कधी शांत बसत नाही, नेहमी ते धडपडत असतात, पळत असतात, चपळ असतात. असे हे जे रेस्टिव्ह हॉर्सेस आहे, जे खूप चपळ आहे, जे कधी शांत बसत नाही, अशा हॉर्सेसप्रमाणे हे जे कपडे आहे ते काय करत आहे, कॅपर अँड प्रॅन्स. कॅपर अँड प्रॅन्स म्हणजे की ते ह्या घोड्यांसारखं धुमाकूळ घालत आहे, गोंधळ घालत आहे, शरारत करत आहे. असे हे जे कपडे आहेत हे कपडे काय करत आहे, एका रेस्टिव्ह हॉर्सेसप्रमाणे, शांत न बसणाऱ्या घोड्याप्रमाणे, की जो घोडा कधीही शांत बसत नाही, अशा ह्या घोड्याप्रमाणे ते काय करत आहे, रेस्टिव्ह हॉर्सेसप्रमाणे ते उंच उंच उड्या मारत आहे, जम्पिंग करत आहे, इकडे तिकडे पळत आहे. दे फर्स्ट रिमाइंड हर ऑफ रेस्टलेस हॉर्सेस जम्पिंग अँड मूव्हिंग क्विकली. ते काय करत आहे, रेस्टिव्ह हॉर्सेससारखे, म्हणजे कधी ते घोडा जसा कधी शांत बसत नाही, नेहमी तो चपळ असतो, पळत असतो, इकडून तिकडे उड्या मारत असतो, त्याप्रमाणे हे कपडे देखील काय करत आहे, हा हॉर्सेससारखेच जम्पिंग करत आहे आणि मूव्हिंग क्विकली, इकडून तिकडे उड्या देखील मारत आहे, पळापळी करत आहे.
लाईक फेरी टेल विचेस दे वाईडली डान्स. आणि फेरी टेल परीकथेतल्या परींच्या ज्या कथा असतात, ज्या गोष्टी असतात, त्या गोष्टींमध्ये जे विचेस असतात, त्या विचेस म्हणजे चेटकिनी की जी झाडूवर बसून जाते, अशा या विचेस प्रमाणे ते काय करत आहे, डान्सिंग करत आहे. वाईडली म्हणजे एकदम डेंजरस असा डान्स, व्हायलेंटली. त्यांना खूप राग आल्यानंतर एखादा माणूस असा डान्स करतो आपले केस बिस मोकळे सोडून, त्या पद्धतीनेच काय करत आहे हे कपडे काय करत आहे, एकदम अंधाधुंद असा ते डान्स करत आहे. खूप त्यांच्या लाईफचा आनंद घेत आहे. तुम्ही बऱ्याच वेळा जर कपडे सुकायला पाहिलेले असतील आणि खूप जर जोराचा वारा सुटला तर हे कपडे असे काही हवेमध्ये उडत असतात की जणू काही ते त्यांना खूप राग आलेला आहे किंवा ते खूप डेंजरस असा वाईडली काय करत असतात, डान्स करत असतात. व्हायलेंटली असा ते डान्स करत असतात. तर रेस्क्यू हॉर्सेस प्रमाणे ते उड्या मारत आहे, इकडून तिकडे पळापळी करत आहे. फेरी टेल्स मधल्या विचेस प्रमाणे ते वाईडली डान्स आहे. कोण? दोरीवरती वाळत घातलेले कपडे, क्लोज ऑन द क्लोथ लाईन्स, राउंडेड इन फ्रंट बट हॉलो बिहाइंड. तर पोएट पुढे म्हणते की ते जे कपडे आहेत ते पुढे कसे आहेत, राउंडेड आहे, म्हणजे गोल आलेले आहेत. तुम्ही जर दोरीवरचे कपडे वाळत घातलेले पाहिले तर मागून जर वारा सुटला असेल तर ते कपडे पुढच्या बाजूला आपल्याला गोल फुगलेले दिसतात. पण मागून मात्र ते कसे असतात, हॉलो बिहाइंड. हॉलो म्हणजे रिकामे असतात, मागून मात्र त्यांना काहीही राहिलेलं नसतं, पुढेच फक्त कपडे फुगलेले आपल्याला दिसतात. दे आर राउंडेड इन फ्रंट बट आर हॉलो बिहाइंड. As they shiver and dance in the cheerful March wind, they shiver and skip in the merry March wind. मार्च महिन्यामध्ये जो वारा सुटतो त्या मार्च महिन्यातल्या वाऱ्यामुळे हे कपडे शिवर म्हणजे थरथरून निघालेले आहेत आणि ते काय करत आहे, कंटिन्युअसली वाऱ्याबरोबर डान्स करत आहे. तर अशा प्रकारे पोएटने पहिल्या 2 स्टांजामध्ये आपल्याला क्लोथ लाईनवरचे जे कपडे आहेत त्या कपड्यांचं या ठिकाणी डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे. पहिल्यांदा सांगितलं की ते हातामध्ये हात घालून डान्स करत आहे. त्यानंतर सांगितलं की मागे पुढे इकडे तिकडे सगळ्या डायरेक्शननी ते डान्स करत आहे. डान्स करत असताना फ्लिप फ्लॉप फ्लॉप असा आवाज देखील करत आहे. हे जे कपडे आहेत ते व्हाईट रंगाच्या बर्फासारखे हलके फुलके अशा प्राण्यांसारखे आहेत. हे जे कपडे आहेत ते रेस्क्यू हॉर्सेस प्रमाणे उड्या मारत आहे, इकडे तिकडे पळापळी करत आहे. फेरी टेलमधल्या विचेस प्रमाणे ते वाईडली डान्स करत आहे. ते पुढच्या बाजूने राउंडेड आहे पण मागच्या बाजूने बिहाइंड दे आर हॉलोज. दे शिवर अँड स्किप इन अ मेरी मार्च वाईंड. आणि मेरी मार्च वाईंडमध्ये मार्च महिन्यातल्या वाईंड बरोबर ते काय करत आहे, डान्स करण्याचा आनंद घेत आहे. वन आय सॉ डान्सिंग एक्साइटेडली. तेवढ्यात पोएट म्हणते आहे की आय सॉ वन, त्याच्यातला एक कपडा मी पाहिला की जो काय करत होता, डान्सिंग एक्साइटली, अतिशय उत्साहाने. एक्साइटेडली मीन्स उत्साहाने तो डान्स करत होता. स्ट्रगलिंग स्लो वाईडली स्टील शी वॉज फ्री. स्ट्रगलिंग म्हणजे संघर्ष करणे, प्रयत्न करणे. तो संघर्ष करत होता. कशासाठी प्रयत्न करत होता, सो वाईडली खूप प्रयत्न करत होता, अगदी मनापासून त्याला खूप प्रयत्न करून काहीतरी करायचं होतं. काय करायचं होतं, शी वॉज फ्री. त्याला त्या दोरीवरून फ्री व्हायचं होतं. त्या दोरीवर त्याला लटकून राहायचं नव्हतं, त्याला फ्री व्हायचं होतं आणि काय करायचं होतं, त्या ठिकाणावरून दूर कुठेतरी निघून जायचं होतं. तर असा एक कपडा लेखिकेला त्या पोएटेसला त्या ठिकाणी दिसला की जो काय करत होता, डान्सिंग करत होता आणि खूप प्रयत्न करून त्या दोरीवरून सुटण्याचा प्रयत्न करत होता. आपण पण बऱ्याच वेळा पाहतो की कपडे काय करतात, आपण जे मम्मीनी त्या कपड्यांना जे पेग्स लावलेले असतात म्हणजे चिमटे लावलेले असतात कपडे उडून जाऊ नये म्हणून, कधी कधी कपडे काय करतात, ते चिमटेसुद्धा काही काम करत नाही आणि कपडे त्या चिमट्यांमधून सटकतात आणि खाली पडून जातात. तशाच प्रकारे इथे एक कपडा आहे की जो खूप प्रयत्न करत आहे आणि तो त्या दोरीतून काय करणार आहे, आता सुटण्यासाठी धडपडत आहे, स्ट्रगल करत आहे. देन लिव्हिंग पेग्स अँड क्लोज लाईन बिहाइंड हर. शेवटी त्याचा प्रयत्नाला यश मिळालं. लिव्हिंग पेग्स म्हणजे चिमटे सोडले, चिमटे त्या ठिकाणी त्यांनी मागे सोडले, कपड्याची दोरी पण मागे सोडली आणि तो कपडा त्या ठिकाणावरून शी फ्ल्यू लाईक अ बर्ड, नो वन कॅन फाइंड हर. तो कपडा एका पक्षाप्रमाणे त्या ठिकाणी उडायला लागला. उडत 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 तो इतका लांब जाऊन पोहोचला की त्याला कोणी आता शोधू शकत नव्हतं. पिक्चरमध्ये तुम्हाला या ठिकाणी बुकमध्ये जर पाहिलं तर बुकमध्ये दिसतंय की पहिली कपड्याची दोरी पूर्णपणे भरलेली होती आणि त्यानंतर 3rd नंबरच्या कपड्यानंतर एक 4 नंबरची जागा रिकामी झालेली आहे आणि तो कपडा उडत उडत आकाशामध्ये तुम्हाला जाताना पक्षाप्रमाणे दिसत आहे. म्हणजे ह्या कपड्याने
त्यातल्या दोरीवरून सोडण्यासाठी जे प्रयत्न केलेले होते ते प्रयत्न सक्सेस झाले आणि तो कपडा त्या दोरीवरून बाहेर पडला. त्याने ते चिमट्यांना मागे टाकलं. पेग्स जे होते ते पेग्स त्याने तोडून टाकले. ती दोरी त्याने सोडली आणि तो कपडा एका पक्षाप्रमाणे आकाशामध्ये उडायला लागला. आता त्या कपड्याला कुणीही शोधू शकत नव्हतं. आय सॉ हर ग्लीम लाईक अ सेल इन द सन, फ्लिपिंग अँड फ्लॉपिंग अँड फ्लॅपिंग फॉर द फन. लेखिका म्हणते की मी पाहिलं की द पोएट सॉ हर शाईन लाईक अ सेल इन द सन. सूर्याच्या प्रकाशामध्ये तो कपडा मला चमकताना दिसला. फ्लॉपिंग इन अ फन, पण तो कपडा अतिशय आनंदामध्ये काय करत होता, आकाशामध्ये उंच उंच उडत होता. नोबडी नोज व्हेअर शी नाव कॅन बी. कोणालाच माहीत नाही की आता तो कपडा, उडून गेलेला कपडा कुठे आहे. हाईड इन अ डिच ऑर ड्रॉन इन द सी. तो कपडा डिच म्हणजे गटार, रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे खड्डे केलेले असतात त्या खड्ड्यांमध्ये जाऊन पडला. खोल दरीमध्ये जाऊन पडला. खोल दरीमध्ये जाऊन लपला आहे का, कुठे गटारीमध्ये लपला आहे का. अ ड्रॉन इन द सी, का तो उडत 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 जाऊन खोल अशा समुद्रामध्ये, ड्रॉन मीन्स बुडून गेला आहे. शी वॉज माय हँकरचीफ नॉट लॉंग ॲगो. आणि तो जो कपडा उडून गेलेला होता तो कोण होता, तो माझा हँकरचीफ म्हणजे रुमाल होता. बट शी विल नेवर कम बॅक टू माय पॉकेट. आय नो, पण मला माहीत आहे की तो माझा हँकरचीफ, तो रुमाल आता परत कधीही माझ्या पॉकेटमध्ये मला दिसणार नाही, कारण की तो कपडा उडून गेलेला आहे आणि तो कुणालाच सापडू शकत नाही. द पोएट रिमार्क दॅट द पीस ऑफ क्लॉथ वॉज हर हँकरचीफ नॉट लॉंग ॲगो, बट शी न्यू दॅट शी वूड नेव्हर कम बॅक टू हर पॉकेट. पोएटला कळून चुकलेला आहे की तो कपडा आता कधीही परत त्याच्या पॉकेटमध्ये येतो, त्याचा हँकरचीफ कधी त्याला परत त्याच्या पॉकेटमध्ये पाहायला मिळणार नाही. तर अशा प्रकारे सेकंड स्टांजामध्ये पोएट सांगते, द पोएट सॉ वन्स ऑफ द क्लोज डान्सिंग एक्साइटेडली. एक कपडा डान्सिंग करत आहे. स्ट्रगलिंग वाईडली टिल शी वॉज फ्री. तो स्ट्रगल करत आहे. कशासाठी स्ट्रगल करत आहे, त्याला काय करायचं आहे, त्या क्लोथ लाईनवरून फ्री व्हायचं आहे. दे लिव्हिंग पेग्स अँड क्लोथ लाईन बिहाइंड हर. शेवटी त्याने ते चिमटे तोडले, ती क्लोथ लाईन मागे सोडली. शी फ्ल्यू लाईक अ बर्ड अँड नो वन कॅन फाइंड हर. आणि तो कपडा एका पक्षाप्रमाणे उडायला लागला की आता त्याला कुणीही शोधू शकत नव्हतं. आय सॉ हर अ ग्लीम लाईक अ सेल इन द सन. सूर्याच्या प्रकाशामध्ये तो कपडा लेखिकेला चमकताना दिसला. लेखिकेला त्याच्यावरची ग्लीम म्हणजे चमक दिसली. फ्लॅपिंग अँड फ्लॉपिंग, फ्लॉपिंग फॉर फन. आणि तो कपडा आनंदाने आवाज करत करत उडत उडत निघून गेला. नोबडी नोज व्हेअर शी नाव कॅन बी. कोणालाच माहिती नाही की तो कपडा आता कुठे आहे. वेदर शी इज हायडिंग इन द डिच ऑर ड्रॉन इन द सी. तो कपडा एखाद्या खोल दरीमध्ये बुडून लपून बसला आहे का एखाद्या खोल समुद्रामध्ये बुडाला आहे, कोणालाही माहीत नाही. द पोएट्स रिमार्क दॅट द पीस ऑफ क्लोथ वॉज हर हँकरचीफ. पोएटच्या नंतर लक्षात येतं की तो काय होता, तिचा हँकरचीफ होता. काही दिवसापूर्वीच तिने तो विकत घेतलेला होता. बट शी विल नेव्हर कम बॅक टू माय पॉकेट. आय नो, आता तो हँकरचीफ कधी तिच्या पॉकेटमध्ये परत येणार नव्हता. तर अशा प्रकारे द पोएट इज डिस्क्राईब द क्लोथ्स ऑन द क्लोथ लाईन इन दिस पोएम व्हेरी इमॅजिनेटिव्ह वे. पोएटने या पोएममध्ये क्लोथ लाईनचं अतिशय सुंदर असं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आय होप तुम्हाला ही पोएम सगळ्यांना समजली असेल. काही डिफिकल्ट वर्ड्स आहे. रो मीन्स रांग, ओळ, हिदर अँड दिदर इन अ मेनी डिफरंट डायरेक्शन. फ्लिप फ्लॅप फ्लॉप, नॉईज मेड बाय द क्लोथ्स व्हाईल मूव्हिंग इन वाइंड ऑन द क्लोथ लाईन. फ्लटरिंग, मूव्हिंग लाईटली. क्रिएचर्स, प्राणी, कीटक. रेस्टिव्ह, रेस्टलेस. कॅपर, प्लेफुल मॅनर. प्रान्स, वॉक और मूव विथ हाय स्प्रिंग स्टेप. वाईडली, व्हायलेंटली. शिवर, थरथरणे. एक्साइटेडली, उत्साहात. पेक्स, चिमटा. स्ट्रगलिंग, संघर्ष. ग्लीम, चमक. ड्रॉन, बुडाले. डिच, खड्डा. तर अशा प्रकारे आज आपण ही 2.1 नंबरची जी तुमची पोएम आहे क्लोज लाईन, ती पोएम या ठिकाणी पाहिली. हे डिफिकल्ट वर्ड सगळ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये रायटिंग करायचे आहे आणि सगळ्यांनी ही पोएम सुंदर अशा आवाजामध्ये विथ राईम, प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन अँड विथ राईम छानशी लर्न करून त्याचा व्हिडिओ काढून मला सगळ्यांनी पाठवायचा आहे. ओके, थँक्यू.